नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर थंबनेलवरून लक्षात आलंच असेल तर आम्ही फिरायला निघालेलो आहोत आणि सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्ष चालू झालेलं आहे, पण आपलं नवीन वर्ष हे चैत्र पाडव्याला सुरू होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर चला मग आपण कुठे निघालेलो आहोत फिरायला. तर म्हटलं आता आपण तुमच्याशी शेअर करते सगळं काय ते. इथून आम्ही ठाण्यावरून निघालो होतो. सगळं पॅकिंग वगैरे व्यवस्थित छान आम्ही केलेलं होतं आणि मग कॅब बुक करून स्टेशनकडे निघालो होतो. स्टेशनला जाता जाता म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं, तर म्हणून मग मी व्हिडिओ शूट केला. आम्ही चौघं निघालो होतो. मुलांना घेऊन प्रवास करणं म्हणजे थोडंसं टफ असतं, पण असू देत, आपले सोबतच मुलंही घेऊन जाणं आपल्याला आवडतं. तर तशा पद्धतीने आपण हे सुरू केलेलं होतं. आता बघू शकताय इथे आम्ही ट्रेनमध्ये AC ट्रेन 3 टायर ACचं बुक केलेलं होतं. तर पुढे आता हा एरिया सुरू झालेला होता. बघू शकताय बाहेरचं तुम्हाला उंच उंच अशी नारळाची झाडं दिसत असतील. तिकडे प्रत्येकाच्या दारापुढे नारळाचं झाड होतं आणि नारळाच्या झाडासोबतच केळीची झाडंही त्यांच्या दारात दिसत होती. तर अशा पद्धतीने त्यांच्या स्टेशन्सची नावंही आपल्याला प्रोनाऊन्स करता येत नव्हती, तरीही आम्ही वाचायचा प्रयत्न करतच होतो. तर अशा पद्धतीने ट्रेनमध्ये आमचं चालले होतं. तर बराच 24 ते 26 तासाचा हा प्रवास होता. तर मग मी बाहेरचंही काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने ट्रेनमध्ये आमच्या काही ॲक्टिव्हिटीजही सुरू होत्या. मुलांना बिझी ठेवणं हे आपलं काम असतं. त्यांनाही थोडंफार विरंगुळा हवा असतो. मध्ये झोपतात, खातात, पाणी प्यायचं असतं, वॉशरूमला जायचं असतं, अशा बरेच ॲक्टिव्हिटीज मुलांच्या चालूच असतात. तर त्या पद्धतीने त्यांचं सगळं चाललेलं होतं आणि मग मध्ये मध्ये मी काही क्लिपही शूट करत होती. तर इथे मुलांसाठी मी स्टोरी बुक्स कॅरी केलेल्या होत्या, काही गेम्स होते, काही ड्रॉइंग बुक्सही होते. त्यांनी हवं तसं ते एन्जॉय केलं. इथे हे ते बुक्स वाचत बसलेले होते, म्हणजे त्यांचाही टाईम जातो आणि आपल्यालाही जरा वेळ मिळतो, म्हणून मग त्यांना बिझी ठेवायला हवं. तर अशा पद्धतीने त्यांचं चाललं होतं एन्जॉय आणि मुलांमुळे आम्हालाही छान वेळ जात होता. तिथे ते लुडो खेळत बसले होते. फायनली मग आम्ही उतरलो स्टेशनला, कोची स्टेशनला उतरलो आणि मग आमचा तिथे हॉटेलसाठीचा हा प्रवास सुरू झाला. हॉटेल अगदी स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर होता. हा प्रवास करून दमला होता, बॅगेवर बसून चाललेलं होतं त्यांचं असं. अशा पद्धतीने मग आम्ही बाहेर पडलो स्टेशनच्या आणि मग आलो हॉटेलला. हॉटेल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आम्ही बुक केलेलं होतं. 3 स्टार्स 4 स्टार असेच हॉटेल्स बुक करून ठेवलेले होते. तर बघू शकता हे होतं लुमिनारा हॉटेलचं नाव आहे ते. तर हॉटेलही तुम्हाला मी पुढे दाखवतेच आहे. ही होती हॉटेलची एंट्रन्स. छान असं त्यांनी आमचं स्वागत केलं, वेलकम ड्रिंक्स वगैरे देऊन. तर इकडे हा जो हॉटेलच्या एंट्रन्स गेटवर त्यांचा जो डोअरकीपर उभा होता, तो म्हणतो की मलाही व्हिडिओत घ्या. म्हटलं पहिल्यांदा असं घडलं, कोणीतरी स्वतःहून म्हणते की मलाही तुमच्या व्हिडिओत घ्या. तर मग मी त्यालाही थोडंसं दाखवलं आणि हॉटेलमध्ये सर्विस खूप छान होती. अगदी बॅगा उचलून नेऊन आत ठेवण्यापासून तर शेवटी बॅग बाहेर घेऊन येईपर्यंत अगदी ते आपल्याला बॅग उचलू देत नव्हते. इथे त्यांनी ख्रिसमस डेकोरेशन केलेलं होतं त्यांच्या रिसेप्शन एरियामध्ये. बघू शकताय हॉटेलची ही एंट्रन्स आहे. इथे आम्ही थोडं त्यांचं काय होतं ते पेपरवर्क करून घेतलं, ID हवे होते ते दिले आणि मग रूममध्ये गेलो. रूमही मी पुढे तुम्हाला दाखवते. हॉटेल छान होतं, अगदी नीट अँड क्लीन. हिचंही काही काही क्लिप शूट करणं चाललेलं होतं. खूप थकलेलो होतो प्रवासात आम्ही. मग रूममध्ये गेलो. आता बघू शकताय इथे बघा किती थकलेलो होतो. मग तिला म्हणत होती की आपण फ्रेश होऊया आणि मग पुन्हा शूट करूया. तर या अशा पद्धतीने आम्ही रूममध्ये आलेलो आहोत. बॅगा त्यांनी आधीच आणून ठेवलेल्या होत्या आणि मग एक एक करून आम्ही सगळे फ्रेश झालो. अशा पद्धतीने बघू शकताय रूम छान होतं.
रूमही बघून घ्या. टी व्ही, सेंटर टेबल, चेअर्स 2 दिलेल्या होत्या. कॉफीसाठी किटल दिलेली होती. वॉर्डरोब असतं त्याचा आपण काही तेवढा यूज करत नाही. आयर्न दिलेली असते, आयर्न टेबल असतो, हँगर्स असतात, लॉन्ड्री बॅग असते. असं सगळं काही हा कार्डशी खेळत बसला होता तिथे. बघू शकताय रूम. थकलेलो होतो त्यामुळे जरा आराम करत होतो. इथे हा टी व्ही तर आपण रात्रीच येतो त्यामुळे टी व्ही लावणं होत नाही. मग आम्ही जरा फ्रेश झालो आणि मग नंतर रात्री डिनरसाठी जायचं होतं. त्याची आमची तयारी चालली होती आणि नेक्स्ट बड्डे होता तर मग बड्डे सेलिब्रेशनचंही थोडंसं प्रिपरेशन चाललेलं होतं. तर ते तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दाखवेलच. छोटंसं सेलिब्रेशन तिथेही केलं होतं. तर हे काही फोटो मी लावत आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.